आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडावरती उत्साहात साजरा होतोय। रायगडावरती होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांकडून विशेष खबरदारी। रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचं पालन करणं गरजेचं, पोलीस अधीक्षकांचं आवाहन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमी दाखल, दुर्गराज रायगडावर मोठी गर्दी। रायगडावर शिवभक्तांकडून गुलालाची उधळण, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त रायगड सजला। राज्याभिषेकाच्या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। यंदा धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहिरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा आणि सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा हे कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत। मनोज जरांगे रायगडावरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावतील। सध्या मनोज जरांगे रायगड परिसरात पोहोचलेत। रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकरांची उपस्थिती। रोपवेनं ओमराजे निंबाळकर गडावर दाखल। रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडून रायगडावरील रोपवे परिसराची पाहणी। रायगडावरती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून महत्त्वपूर्ण तयारी। गडावरती 5 लाखांपेक्षा अधिक शिवभक्त येण्याचा अंदाज। कोल्हापूरमधल्या नवीन राजवाड्यावरती शिवराज्याभिषेक दिन सोहळा, शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये शाही सोहळ्याला सुरुवात। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक। बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण। महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सूतोवाच। केंद्रीय नेतृत्वाला पदमुक्त करण्याची केली विनंती। संविधान बदलणार असा जो प्रचार झाला त्याचा फटका महाराष्ट्रात बसला। महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही, पत्रकार परिषदेतनं देवेंद्र फडणवीसांची कबुली। भाजप नेत्यांकडून फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न, मात्र जबाबदारीतनं मुक्त करावं या भूमिकेवरती फडणवीस ठाम असल्याची माहिती। निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रित आणि मिळून काम केलं, त्यामुळे यश अपयश ही सर्वांची जबाबदारी। अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि आपण एकत्र काम करणार आहोत। एका पराभवानं आम्ही खचून जाणारे नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा। फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाबाबत फोनवरून दोघांमध्ये संवाद झाल्याची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची चर्चा। संपूर्ण विचारांतीच आपण निर्णय घेतो, फडणवीसांचं भाजप नेत्यांना आश्वासन। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून मदत करण्याची गरज। फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यात यश मिळेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भूमिका। राज्यातल्या राजकारणाला लोक कंटाळले, अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्यात। लोकसभेसाठी फडणवीसांनी पूर्ण काम केलं, मात्र आता त्यांनी केलेलं वक्तव्य हा त्यांचा वैयक्तिक निर्णय। जयंत पाटलांची भूमिका। राज्यामधल्या भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार। राज्यात त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फोडले, हे लोकांना आवडलेलं नाही, अनिल देशमुखांची टीका। लोकसभा निवडणुकीची जबाबदारी संपूर्णपणे भाजपची। आपलं मार्गदर्शन सरकारमध्ये आणि पक्षात दोन्हीकडे हवं आहे, रवींद्र चव्हाणांची फडणवीसांना विनंती। सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीसांनी आपला निर्णय बदलावा, यासाठी कार्यकर्ते आक्रमक। राज्यातले भाजपचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीसांना भेटणार, त्यांची मनधरणी करण्यासाठी आज सर्व आमदार सागर निवासस्थानी जाणार, तानाजी मुटकुळेंची माहिती। देवेंद्र फडणवीसांची चूक म्हणता येणार नाही, त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले। देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, गुलाबराव पाटील यांची मागणी। तर विधानसभा निवडणुकांची तयारी आमच्या बाजूने पूर्ण, जरी उद्या निवडणुका लागल्या तरीही आम्ही तयारीतच आहोत, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ईव्हीएमची मतमोजणी परत करण्यासाठी ठाकरे गट न्यायालयात जाणार, सुषमा अंधारेंची माहिती। अमोल कीर्तीकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव होईल असं कधीही वाटलं नाही, संदीपान भुमरेंनी 80 कोटी रुपये वाटले।
आपण कायम पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो तरीही लोकांनी फुटलेल्यांना मतदान केलं याचं वाईट वाटतं. चंद्रकांत खैरेंची खंत. तर आपल्याला निवडून आणण्याची जबाबदारी अंबादास दानवेंची होती. त्यांनी काम करायला हवं होतं. आपला मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी त्यांनी बाहेर जायला नको होतं. चंद्रकांत खैरेंकडनं नाराजी व्यक्त. बीडमध्ये मतदारांनी तुतारीच्या ऐवजी पिपाणी चिन्ह असलेलं बटन दाबल्यानं बजरंग सोनावणेंचं लीड 55,000 घटलं. पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवार अशोक थोरात यांना 54,000 मतं. साताऱ्यामध्ये पिपाणी चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे संजय गाडे यांना 37,062 मतं, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव झालाय. रावेर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 3,58,000 मतं, तर पिपाणी चिन्ह असलेल्या एकनाथ साळुंकेंना 43,957 मतं. पिपाणी चिन्हाचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला फटका बसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं मत. तसंच निवडणूक आयोगाकडे याविषयी तक्रार करणार, जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटेंचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे राजीनामा सुपूर्द. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. आता अर्ज भरणार नाही. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये पदवीधर मतदारसंघातनं महायुतीत बेबनाव. दीपक सावंत आणि संजय मोरे यांच्याकडनं अर्ज दाखल. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भरतीचे उमेदवार सुभाष मोरे यांनी अर्ज भरला. कोकण भवनात मोरे यांच्याकडनं उमेदवारी अर्ज दाखल. कोकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत होणार. शिवसेनेच्या संजय मोरेंकडनं अर्ज दाखल, तर दीपक सावंत यांनीही अर्ज भरला. लातूर लोकसभा मतदारसंघात पुढच्या 5 वर्षात नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी काम करू. लातूरचे नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव काळगेंची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या काळात झालेली टीका विसरून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार. आचारसंहिता संपल्यावर कांदा निर्यात बंदी आणि दूध दरवाढी संदर्भात मोठं आंदोलन छेडू. निलेश लंकेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थनाचं पत्र. राष्ट्रवादी पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत असल्याचा पत्रात उल्लेख. बुलढाण्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयापेक्षा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांच्या पराभवाची चर्चा. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवारांना गाठला 2.5 लाख मतांचा टप्पा. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा पराभव. मात्र अजित पवार समर्थकांकडनं शहरात बॅनरबाजी. निकाल काहीही लागो, आमचा विठ्ठल अजितदादाच, अशा आशाचे फलक आहेत. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री या आशयाचे फलक झळकले. महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंचा वाढदिवस उत्साहात साजरा. नवनिर्वाचित खासदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळेला पटोलेंची भेट घेतली. राज्यातला पराभव ही केवळ फडणवीसांची नाही, तर ती सामूहिक जबाबदारी. सर्व कार्यकर्ते कमी पडले. त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा न देता सरकार आणि संघटनेकडे लक्ष द्यावं. भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना. मुंबईच्या कलानगर परिसरात रत्नागिरी सिंधुदुर्गचे विजयी उमेदवार नारायण राणेंचं पोस्टर. राणेंच्या समर्थकांकडनं बॅनरबाजी. तर मुंबईत मातोश्री समोर राणे समर्थकांकडनं लावण्यात आलेल्या पोस्टरला शिवसैनिकांचं उत्तर. राणेंच्या पोस्टर शेजारीच शिवसैनिकांनी लावले पोस्टर. पोस्टरमध्ये दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा उल्लेख आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.